आम्ही लहान होतो ना, तेव्हा आम्हाला जर पैसे कमी पडले तर आमची एक मोठी काकू होती, मंगला काकू. आम्ही तिच्याकडे जायचो धावत धावत आणि म्हणायचो की काकू, ते तुझं काय ते आहे ना, त्याच्यातले आम्हाला पैसे दे ना. तर ती आम्हाला आत घेऊन जायची आणि तिच्या एका छोट्याशा डब्यामधले पैसे काढून ती आम्हाला द्यायची आणि ती म्हणायची, माझ्या कोणग्यातले, माझ्या गंगाजळीतले पैसे तुम्हाला दिलेत हां. आता त्यावेळेला ते कळायचं नाही की गंगाजळी म्हणजे काय. तर गंगाजळी या शब्दाचा अर्थच आज आपण बघणार आहोत. असा शिलकीचा जो खजिना किंवा साठवून ठेवलेली, राखून ठेवलेली रक्कम असेल तर त्याला म्हणायचं गंगाजळी. त्याचे अजून वेगवेगळे अर्थ आहेत. तर अर्थात शब्दशः अर्थ आहे गंगेचं पाणी. पण गंगेसारख्याच आणखीन पवित्र नदीचं पाणी एखाद्या पात्रामध्ये जर संचय करून ठेवलेलं असेल तर त्यालाही गंगाजळी असं म्हणतात. अजून दुसरा एक वेगळाच अर्थ आहे शपथक्रिया. उदाहरणार्थ, श्रीमंत बाजीरावांची आणि राजश्री नानासाहेबांची गंगाजळी ही फाल्गुन शुद्ध द्वितीयेस जाहली. म्हणजे हातावरती गंगेचं उदक घेऊन शपथ घेणं, यालाही गंगाजळी असं म्हणतात. आता काय व्हायचं की पूर्वीच्या काळामध्ये गंगेला सगळ्यांना जाणं काही शक्य नसायचं. जो कधी काळी कोणी गेलेला असायचा तर तो सगळ्यांसाठी गंगेचं पाणी घेऊन यायचं. छोटे छोटेसे तांब्याचे गडू असायचे, सीलबंद असे, आणि ते प्रत्येकाच्या देवघरामध्ये ठेवलेले असायचे. आणि जर घरामध्ये कोणी मरणासन्न व्यक्ती असेल तर त्याच्या मुखामध्ये घालायला ते गंगेचं जल द्यायला लागायचं, तेव्हा तो गडू फोडला जायचा. याचा अर्थ अतिशय जपून वापरायची किंवा राखून ठेवलेली गोष्ट असेल तर त्याला गंगाजळी असं म्हणतात. आता काय होतं की धंदेवाईक जे असतात तर त्या धंदेवाईकांचा जो काही नफा वर्षाचा शेवटी येतो तर सगळा खर्च करून नाही टाकत. तर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली किंवा नुकसान भरपाई आपल्याला जर कधी काळी आली तर त्याच्यासाठी शिलकीचा असा ठेवलेला निधी किंवा राखून ठेवलेला पैसा, त्याला म्हणायचं गंगाजळी. असे गंगाजळीचे वेगवेगळे अर्थ आपण बघितले. आता तुम्हाला प्रश्न आहे, गंगेत घोडे न्हाणे म्हणजे काय? लिहून पाठवा. चला, संदेशामध्ये लिहून पाठवा. पुढच्या भागामध्ये भेटूया. तोपर्यंत येते हां.